मैदान में है अमोल और रितेश। पावर प्ले का 2 ओवर होगा। पहला पावर प्ले का ओवर यहाँ शुरुआत होते हुए निखिल ओवर के पवेलियन की ओर से, अपनी ओर से पहला और टीम की ओर से पहला। टॉस जीतकर पहले बल्लेबाजी का निर्णय देखना होगा कि बल्लेबाजी का निर्णय कहाँ जाके सही साबित होता है। राइट आर्म ओवर द विकेट गेंदबाजी होगी निखिल वारके की ओर से। निखिल वारके एक अच्छे ऑलराउंडर है, जाना पहचाना चेहरा है चिपळूण के लिए। कई मैचेस यहाँ खेलते हुए, कई मैचेस गेंदबाजी करते हुए देखी है हमने। ऑलराउंड परफॉर्मेंस हमने देखा है निखिल वारके की ओर से। हियर वी गो, स्टार्ट। राइट आर्म ओवर द विकेट, करारा शॉट पॉइंट की दिशा में गिर जाती हुई हॉफॉली बनाकर खेला। फंबल जरूर हुए थे थोड़े से। शानदार फील्डिंग यहाँ अजीम की ओर से। 1 रन से अपना खाता खोला, टीम का खाता खोला। 1 रन बिना किसी विकेट के, बिना किसी नुकसान के। नक्कीच फिटनेसच्या सगळ्याकडून आपण खेळताना बघतोय निखिल पारखे स्वतः एक स्पोर्ट्स टीचर आहे, त्याच्यामध्ये गौरव शेट्टे, त्याच्यानंतर आमचे प्रवीण आहेत पवार, हे सगळी जी प्रोफेशनल मंडळी आहेत क्रिकेटचा छंद जोपासतात। पहाटेच्या सत्रामध्ये ते प्रॅक्टिस करतात। वाईट चेंडू अवांतर धावेने धावफलक धावांचं श्री गणेशा होतोय आणि एक धाव मात्र मिळते। 2 धावा धावफलकावर लागत आहेत निखिल पारखेच्या पहिल्या षटकामध्ये। खूप व्यावसायिक क्रिकेट खेळणारी ही मंडळी आहेत। हेमंत कदमला आपण पाहतोय, प्रवीण पवारला पाहतोय, त्याच्यानंतर गौरव शेट्टे हा चांगला क्रिकेट प्लेयर आहे। आणि त्याच्या समोर आहेत चिपळूण नागरीचे कर्मचारी, खूप चांगलं क्रिकेट ते देखील खेळतात, खूप चांगलं काम देखील करतात आणि क्रिकेट देखील। हे अतिशय चांगलं समीकरण आहे। तुम्ही जर खेळामध्ये चांगला असाल तर ते स्पोर्ट्समन स्पिरिट आणि ते कामामध्ये पण तुम्ही चांगलं वापराल आणि तुमचा परफॉर्मन्स देखील चांगला होतो। खूप चांगलं काम आहे। सपना मॅडमचं पुन्हा एकदा मी कौतुक करेन। शी इज अ व्हेरी गुड ॲडमिनिस्ट्रेटर अँड वी हॅव विटनेस्ड इट। आम्ही गेली 4 दिवस बघतोय, स्वतः जातीने त्या इथं उभे आहेत। मॅडम हॅट्स ऑफ टू यू, यू आर रिअली अ गुड मॅनेजर। कॉर्पोरेटमध्ये अशा खूप कमी व्यक्तिमत्व आहेत आणि त्यातलं तुम्ही एक आहे। आणि या सगळ्या खेळाडूंना मनोबल वाढवायचं, त्यांचा हुरूप वाढवायचा, त्यांच्या कलागुणांना वाव द्यायचा। नक्की संस्था यशस्वी का नाही होणार मॅडम? नक्की होणार। आणि मॅचकडे जातोय पुन्हा एकदा। रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न होता निखिल वारके, नक्की बीट केले फलंदाजाला। काही कुठलाही धाव मिळत नाहीये, धावफलक स्थिर आहे। 1 धाव लेग बायच्या स्वरूपात मिळाली, धावसंख्या पोहोचते 4 वरती। शांत सावध सुरुवात आहे। यस इब्राहिम भाई, बिल्कुल 4 रन बन चुके हैं बिना किसी नुकसान के निखिल वारके पवेलियन की ओर से। शॉर्ट गेंद रक्षात्मक रूप से खेला, फॉलो थ्रू में फील्ड होते हुए बिना किसी नुकसान के, बिना किसी रन के 4 रन बन चुके हैं। अमोल खेल रहे हैं 2 रन पर और रितेश खेल रहे हैं 1 रन पर। एक रात मात्र रन आया था अतिरिक्त के रूप में। जैसा कि तुषार जी आपने बताया, टीम वर्क का होना बहुत ज़रूरी होता है, चाहे क्रिकेट हो चाहे संस्था हो। और हम पिछले 10-12 दिनों से यादव मैडम को यहाँ देख रहे हैं, टोटली बिजी है, अपनी टीम को लेकर काम कर रहे हैं। बल्ले का भीतरी किनारा लेते हुए कैच ड्रॉप होता हुआ जीवन दान मिलता होगा। कैचेस विन द मैचेस हम अक्सर कहते रहते हैं, लो कैचेस और जीतो मैचेस, ऐसे कैचेस लेने होंगे। और जिस तरह से निखिल वारके गेंदबाजी करते हैं, मिडल स्टंप से बाहर निकलने का प्रयास करते हैं, स्लिप में यदि कोई खिलाड़ी है, विकेट कीपर है, बिल्कुल सतर्क रहना पड़ता है निखिल वारके की गेंदबाजी पर। नक्कीच। आणि क्रिकेट आणि हा सामाजिक व्यावसायिक दायित्व या गोष्टींचं कोलॅबरेशन होतंय आणि पुढेही जायला हवं, एक खेळाडू आपण अपेक्षा व्यक्त करतोय। काय सुंदर फटका आहे, वेगांड विकेट खेळला, मात्र प्रोटेक्शन आहे तिथे, चौकार काय मिळणार नाही, मात्र दाद द्यावी लागेल या प्रयत्नांना। आधुनिक क्रिकेटमध्ये हे फटके खेळले जातात। षटक संपतंय, पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचते बिनबाद 5। सावध सुरुवात मानावी लागेल, कारण निखिल वारके हा खूप चांगला गोलंदाज देखील आहे आणि कुठलाही धोका न पत्करता 5 अशी धावसंख्या उभारण्यामध्ये यशस्वी झालाय चिपळूण नागरीचा संघ। मी येत होतो कॉर्पोरेट आणि स्पोर्ट्समन यांच्या कोलॅबरेशनची, या सर्व सामाजिक जडणघडणीमध्ये चिपळूण नागरी सारख्या संस्थांचा खूप मोठा वाटा आहे। चिपळूण ही सांस्कृतिक शहर म्हणून आपण ओळखलं जातं। पवन तलाव हे चिपळूणच्या शिरपेचामध्ये मानाचा तुरा खोवणारं एक ठिकाण आहे आणि त्याच्याकडे जर अशा संस्थांचं लक्ष गेलं तर चिपळूणच्या खेळाचं भवितव्य खूप उज्ज्वल आहे। आणि आपण जर बघतोय डेव्हलपमेंटची कामं सुरू झालेली आहेत, म्युन्सिपाल्टीच्या माध्यमातून असेल, पण आपण खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी अजून देखील अशा संस्था पुढे आल्या तर आपण खूप चांगलं इथं करू शकतो आणि खूप खेळाडूंसाठी ही खूप चांगली गोष्ट असू शकते। त्याच्यामुळे यासारख्या स्पर्धा आहेत त्या महत्त्वाच्या आहेत आणि नक्कीच
त्याच्यात तुम्ही खेळाडूंना जे इन्व्हॉल्व केले, त्यांना सहभागी करून घेतले, ही देखील चांगली गोष्ट. खूप चांगला चेंडू होता. महेश शिंदे हा देखील एक फिटनेसचा खूप जुना खेळाडू आहे. सातत्याने 20 वर्ष हा मैदानामध्ये दिसतोय. DBJ कॉलेजपासून हा विद्यार्थी दशेत असल्यापासून महेश शिंदे क्रिकेटमध्ये योगदान देतोय आणि तो फिटनेसकडून आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय. दुसरं षटक घेऊन आलाय. पहिला चेंडू कुठलाही धाव नाही, खूप चांगला चेंडू होता आणि अतिशय चांगली गोलंदाजी. धन्यवाद तुषार जी. महेश शिंदे एक ऑलराउंड परफॉर्मेंस हम देखते हैं. राइट आर्म उर्द विकेट गेंदबाजी यहाँ कट करना चाहते थे. विकेट कीपर के दस्तानों में गेंद जाती हुई थोड़ी सी चूक होती हुई जगह पर खेलने का प्रयास किया था, असफल रहे. स्कोर रुका हुआ. कुल मिलाकर रन संख्या हुई है 6 रन बिना किसी विकेट के. थँक्यू. आणि फिटनेसबद्दल नक्की मी सांगण्याची इथं संधी घेईन, कारण फिटनेसचा प्राऊड मेंबर आहे संजीव गद्रे. त्याच्यानंतर अरुण गायकवाड आमचे खूप सिनियर प्लेयर आहेत. 60च्या वरती एज आहे, तरीसुद्धा मैदानावरती उत्साह त्यांचा फार वाखाणण्याजोगा असतो. खूप चांगला पॉईंटच्या डोक्यावरनं चेंडू कट केलाय. बाउंड्री येईल का? अजिम सेन बॉलच्या मागे. प्रवीण पवार. खूप चांगले प्रयत्न होते अजिमचे. मित्रा दुखापत होऊ देऊ नकोस, स्वतःची काळजी घे. आणि चांगला प्रयत्न, टाळ्या होत आहेत अजिमसाठी. खूप चांगला प्रयत्न. नक्की संघासाठी महत्त्वपूर्ण धावा वाचवल्यात अजिमने आणि चांगलं प्रदर्शन करताना. मात्र खूप सुरेख फटका होता. पॉईंटच्या डोक्यावरून मारला होता फटका. चांगली गॅप पिक केली होती आणि चांगले क्रिकेट. फटक्यावर एकूण धावा येत आहेत 2 आणि एकूण धावसंख्या पोचते 8 वरती. महेश शिंदे पुढचा चेंडू. हळूहळू धाव संख्येला वेग येतोय. 8 वरती पोहोचते धावसंख्या. दुसरं षटक सुरू आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. लेग साईडच्या थोडासा बाहेर चेंडू अपील केले जाते. बायच्या स्वरूपामध्ये एक धाव देखील घेतली गेली आणि केवळ एक धाव मिळेल या चेंडूवरती बायच्या स्वरूपामध्ये. तुषार जी, जिस तरह से आपने वर्णन किया फिटनेस का, सुबह के सत्र में यहाँ सराव और प्रैक्टिस होते रहता है. कुल मिलाकर 60 के आसपास कुछ कार्यकर्ता है, खिलाड़ी है जो खेलते हैं और उसमें अधिकतम 40 वर्षीय है जो सुबह लगातार प्रैक्टिस करते रहते. कल हमने एक शानदार इवेंट देखा था और इस वक्त शानदार इवेंट देख रहे हैं नाइट नंबर 2 में. फुल टॉस गेंद यहाँ पर लेग्स फाइन लेग स्क्वायर के बीच में गेंद तेजी के साथ जाती हुई सीमा रेखा की ओर 4 रनों के लिए. यहाँ पर किसी चीज़ की कमी नहीं. देखिए टीम वर्क में जिस तरह से फ्लड लाइन में मैच हो रहा है, अच्छी तरह से गेंद नजर आ रही है, नियोजन शानदार है, मंच सजा हुआ है, मंच पर मान्यवर जो है क्रिकेट का आनंद ले रहे हैं. चारों तरफ गैलरीज में हम देख रहे हैं दर्शक बैठे हुए हैं, कुछ कर्मचारी बैठे हुए हैं. आसान नहीं होता है कि 300 प्लस कर्मचारी को एक जगह पर जमा करना. नक्की खूप चांगली गोष्ट आहे. जेव्हा तुम्ही 300 जणांना रोजगार देता तेव्हा तुम्ही खूप चांगलं काम करता. वाशिष्ठी डेअरीच्या स्वरूपामध्ये देखील अजून एक व्यवसायामध्ये योगदान दिलं जात आहे आणि शेतीसाठी खूप चांगलं हे योगदान आहे. आपल्या कोकणातल्या शेतकऱ्यांसाठी खूप चांगला प्रकल्प आहे आणि शेतकऱ्यांचा साठी हा आगळा वेगळा आणि पहिला हे नक्की वाखाणण्याजोगं काम आहे. हे सामाजिक जे योगदान आहे याचं आपल्याला कौतुक करावं लागेल आणि क्रिकेटच्या माध्यमातून देखील चिपळूण नागरी योगदान देते. त्याच्यामुळे समाजातील सर्वांसाठी सर्व काही हे ब्रीदवाक्य आपल्याला चिपळूण नागरीचं आपल्याला या माध्यमातून पाहायला मिळतंय. तुषार जी 9 बॉल यहाँ घोषित करते हुए और फ्री हिट का मौका मिला. 4 रन आए थे 9 बॉल पर. अब मौका है बोनस के रूप में जब आता है फ्री हिट, फ्री हो जाते हैं बल्लेबाज. अब फ्री होकर क्या करते हैं, अलाउंग द कारपेट खेला डीप मिड विकेट की दिशा में तेजी के साथ गेंद जाती हुई 4 रनों के. जैसी एक शक्तिशाली टीम के सामने खेलने का मौका मिला है. प्रसाद जी हमारे साथ जुड़े हुए हैं स्कोरिंग की भूमिका में. एक कुछ भूमिका हुआ करती है क्रिकेट में, उसमें एक शानदार भूमिका हम देखते हैं. नीचे रहती हुई गेंद, चकमा देती हुई गेंद, वाइड यॉर्कर के रूप में अच्छा कमबैक करते हुए लगातार 2 चौवे लगे थे, 1 नो बॉल और 1 फ्री हिट के ऊपर मिड विकेट की दिशा में खेला था 4 रनों के लिए. प्रसाद जी हमारे साथ जुड़े देंगे, आपको धन्यवाद देना चाहेंगे. तुषार जी, एक मराठी की मधुर आवाज और लिखने का अंदाज, लिखने की सोच, दिमाग कहाँ चलता है तुषार का. हर दिन हम नई चीज़ें हम सीखना चाहते हैं, देखना चाहते हैं तुषार की ओर से. तुषार के विचारों में, तुषार के कलम से हम कुछ न कुछ पढ़ना चाहते हैं.
और उनके विचारों के साथ हमको चलना है और चलना चाहते हैं. मी विनंती करतो पुढच्या मॅचसाठी बोथ कॅप्टन्स पत्रकार वर्सेस चिपळूण नागरी दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती, आपण टॉससाठी या. श्रीच्या समोर आपल्याला विनंती असेल, वेळ कमी आहे, फिटनेस संघ प्लीज टीम मीटिंग करू नका प्लीज. मिस्टर हेमंत कदम अँड टीम, आपल्याला ही अपॉर्च्युनिटी मिळाली आहे, तुम्ही प्रोफेशनल संघ आहात, तर आपण आयोजकांच्या विनंतीला मान द्या आणि तुम्ही कुठला वेळ मध्ये फुकट घालवू नका. येस, रिक्वेस्ट बोथ कॅप्टन्स, जर्नलिस्ट 11 पत्रकार 11 वर्सेस चिपळूण नागरी एक्झिबिशन मॅच साठी मी विनंती करतो दोन्ही कॅप्टन्सला. सिद्धेश गाडगे आणि काही आमचे निकनेम्स पण आहेत फिटनेसच्या या खेळाडूंची, त्याच्यातलाच हा लिंबू आमचा सर्वांचा आवडता यंग टॅलेंटेड प्लेयर आहे, खूप चांगली गोलंदाजी आहे, खेरडीला बिलॉंग करतो, नुकत्याच फिटनेस चॅम्पियन्स लीग मध्ये खूप चांगली कामगिरी त्यांनी केली, खेरडी चॅम्पियन्स लीग मध्ये बेस्ट बॉलर ठरला. हाच सिद्धेश गाडगे येतोय बॉलिंगसाठी. टॉस होतोय, टॉस साठी सज्ज आहेत दोन्ही कर्णधार. सपना यादव मॅडम यांच्या उपस्थितीमध्ये होतोय. ॲडव्होकेट नैना पवार मॅडम यांच्या शुभ हस्ते टॉस झालाय. पत्रकार 11 वर्सेस चिपळूण नागरी आणि टॉस जिंकला जातोय. पत्रकारांना बॅटिंग रोजच करतात, आज पुन्हा पहिल्यांदा बॅटिंग या मैदानावर करतील आणि मैदानावर कशी बॅटिंग करतात ते आम्ही नक्की बघणार सगळं. पत्रकार मित्र, मिड विकेट की दिशा में खेला, यहाँ तेजी के साथ सीमा रेखा पार गेंद जाती हुई 4 रनों के लिए. आणि 1300 कोटींच्या ठेवी हा परफॉर्मन्स आहे व्यावसायिक क्षेत्रातला आणि मैदानावर पण देखील तुम्ही चांगला परफॉर्मन्स या नागरिकडून पाहताय, त्याच्यामुळे डोंट अंडर एस्टिमेट द पॉवर ऑफ चिपळूण नागरी. तुम्हाला चांगला परफॉर्मन्स द्यावा लागेल मित्रांनो, मेहनत करा. गुड शॉट, व्हाट अ शॉट, हाय अँड हँडसम मिस्टर दीपक पवार अंडर द बॉल अँड येस इट इज आउट. पहिलं यश मिळतंय सिद्धेश गाडगे. आदित्य काय स्क्वेअर कट मारलाय. सपना मॅडम, आम्हाला वाटलं तुमच्याकडे कर्मचारी आहे, तुमच्याकडे राहुल द्रविड आणि सचिन तेंडुलकर सुद्धा आहेत, त्यांची आठवण नक्की आली. काय सुरेख क्रिकेटिंग शॉट होता, वेल्डन आदित्य. एक आदित्य राजकारणामध्ये चौकार मारतायत, चिपळूण नागरीच्या स्पर्धेमध्ये हा आदित्य देखील चौकाराने सुरुवात करतोय. वेल्डन आदित्य. तुषार जी, जिस तरह से ओह करारा शॉट मिड विकेट की दिशा में, एक कवर की दिशा में, एक मिड विकेट की दिशा में, 4 रनों के लिए बहुत ही बढ़िया. ये थी हमें मैच, तो रणनीति के लिए मौका मिला है. कल निश्चित रूप से सपना मैडम ने ज़रूर कहा था कि अपने खिलाड़ी से चुने हुए खिलाड़ी खेलना ज़रूरी है. आपको फिटनेस नाम है टीम का और फिटनेस के सामने खेलना है और चुने हुए खिलाड़ी यहाँ मैदान में खेलते हुए नजर आ रहे हैं. सिद्धेशला नक्की दडपण आला असेल, खूप चांगला प्रहार केला जातोय. आदित्यकडून 2 चौकार, खूप सुरेख सगळ्या बाजूला प्रहार केला जातोय.
पुन्हा एकदा आज येऊ शकलं असतं, मात्र मिस द अपॉर्च्युनिटी. तुम्हाला अपॉर्च्युनिटी गमावून चालत नाही, तुम्हाला प्रत्येक संधीचं सोनं करावं लागतं. षटक संपतंय, मोठं षटक होतं. एकूण धावसंख्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर एक गडी बाद 31 फॉर लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर कंप्लीशन ऑफ 3 ओव्हर्स. यस डीजे. प्रति ओवर 10 रन यहाँ चलता हुआ नजर आ रहा है. 3 ओवर आज जिल्ह्यांचा कारभार आहे. प्रवीण पवार यांच्यासाठी जोरदार टाळ्या उंचावत आहेत. मिस्टर लोकल टॅलेंट आहे मिस्टर प्रवीण पवार. कॉर्पोरेटला मोठा चेहरा आणि पवन तलावरती क्रिकेटच्या माध्यमातून जे लावू शकतो का, काय गॅप पिक केलाय, वॉटर फोर, काय घणाघात चढवला जातोय प्रवीण पवार यांच्यावरती. चौकार त्याच्या बॅट मधून येतोय आणि कुणाला मारलाय प्रवीण पवार. पहिल्या चेंडूवरती आक्रमक फटका खेळून दडपण वाढवलं जाते प्रवीण पवार यांच्याकडून. आदित्य खूप चांगली खेळी साकारतोय. वेल्डन आदित्य. 3 चौकार आणि धाव संख्या आता किती झाले, इट्स 35. नक्की मोठं आव्हान उभं करण्यामध्ये यशस्वी ठरतोय नागरीचा संघ फिटनेसच्या संघासमोर. चेंज ऑफ पेस होता, फाईन लागला, चेंडू जाईल, क्षेत्ररक्षण केलं जाईल, मात्र 2 धावा निश्चितच मिळतील. आपण बघितलं तर खूप सावध सुरुवात केली होती, संथ सुरुवात केली होती, त्याच्यानंतर मात्र गिअर बदलला. आपण जसं बघतो जानेवारीमध्ये एप्रिलमध्ये आपण सुरुवात करतो नवीन वर्षाची, हळूहळू आपण टार्गेट जातो, पण जेव्हा शेवटचा महिना येतो तेव्हा आपला पेस वाढतो. अशीच काहीची स्थिती. जसं जसं ओव्हर संपतायत तसा तसा आपला परफॉर्मन्स वाढवताना उंचावताना खूप चांगला खेळ. बिल्कुल सही कहा, शानदार तरीके से गया और यहाँ पर अपने बाजुओं का बहुत अच्छा उपयोग किया है. गेंद हवा में है, फील्डर गेंद के नीचे आते हुए दूसरा विकेट गिरता हुआ. बाज की नजर. मैदानामध्ये आणि त्याच्यासाठी पुन्हा एकदा प्रवीण पवार येतील. सुहास. धावसंख्या पोचते एकूण 4था षटक प्रगतीपथावर आहे. इट्स 37. खूप चांगल्या धावसंख्येच्या दिशेने वाटचाल चाललेली आहे नागरी संघाची. प्रवीण पुन्हा एकदा रॅटामोर द विकेट. सुहाससाठी आखूट टप्प्याचा चेंडू थटवण्याचा प्रयत्न होता, मात्र बीट केले गेले. महेश शिंदे खूप चांगलं यष्टीरक्षण यष्टांच्या मागे आणि धावसंख्या कायम. इट्स 37. 4th ओव्हर इन प्रोग्रेस. एकूण 5 षटकांचा सामना असेल. मर्यादित 5 षटकांमध्ये मॅक्सिमम धावा उभ्या कराव्या लागतील, कारण फिटनेसकडे देखील त्याच ताकदीचे फलंदाज हेमंत कदम आहे. गौरव शेट्टे खूप चांगले फलंदाज. मोठा फटका आता मात्र खूप चांगला मिड ऑनला चेंडू, मिड ऑफला एक धाव मिळाली. खूप चांगलं क्षेत्ररक्षण हेमंतचं आणि सुहास आपलं खातं उघडतोय. धावसंख्या पोहोचतोय 38. इट्स 38 फॉर लॉस ऑफ 2 विकेट्स. 4th ओवर इन प्रोग्रेस. तुषार जी, एक शानदार मुकाबला बीच मैदान में चल रहा है. कांटे कर टक्कर होने की संभावना जरूर है. 38 रन बन चुके हैं. हवा में गेंद है, निश्चित रूप से यहाँ पर तीसरे विकेट का पतन होता हुआ. खूप चांगलं नियोजन आहे. तुम्ही म्हणता की स्कोर इज 38. 38 धावा झाल्यात. 4थं षटक सुरू आहे आणि यस, मी टुर्नामेंटच्या आयोजनाबद्दल नक्की जाईन, कारण आम्ही क्रिकेट क्षेत्रामध्ये योगदान देत असतो, खेळत असतो, समालोचनाच्या माध्यमातून क्रिकेटच्या स्पर्धा कव्हर करतो. पण तुम्ही ही जे इव्हेंट मॅनेज केलेलं आहे त्याचं कौतुक करावं लागेल. कुठलाही अनुभव नसताना तुम्ही बघाल बाउंड्री लाईन असेल, तुम्ही विद्युत रोषणाई असेल, खूप आकर्षक तुम्ही गॅलरी बघाल, तर खूप चांगली स्पर्धा. मी हॅट्स ऑफ टू यू. खूप चांगलं इव्हेंट मॅनेजमेंट.
यष्ट्या उद्ध्वस्त निखिल बारके काय चेंडू होता तिन्ही यष्ट्या उद्ध्वस्त केलेले आहेत आणि यश मिळवलंय निखिल बारकेने. बाद व्हावा लागेल सुहासला आणि चिपळूण नागरीला बसतोय चौथा धक्का. यष्टी चेंडूवरती यश मिळवतोय. खूप चांगला चेंडू होता. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न मात्र बीट झाला आणि थेट यष्ट्या उद्ध्वस्त झाल्या. चांगल्या गोलंदाजीसाठी ओळखला जातो निखिल बारके. मी म्हटलं होतं वैयक्तिक गटातलं दुसरं षटक घेऊन आलंय आणि आपली उपयुक्तता सिद्ध करतोय पहिल्या चेंडूवरती. पाचवं षटक सुरू आहे. स्कोर इज स्टील ऑन 38. धावसंख्या स्थिर झाली. आपण बघितलं होतं की मागच्या षटकामधल्या शेवटच्या चेंडूवर देखील गडीबाद झाला होता. या षटकातील पहिल्या चेंडूवर देखील गडीबाद झालाय आणि चौथा गडी मात्र बाद होतोय. पांचवा ओवर प्रगति पर है. 4 विकेट गिर चुके हैं. हवा में गेंद है, फील्डर गेंद के नीचे, हेमंत गेंद के नीचे और यहाँ 5वां विकेट गिरता हुआ. गाड़ी में 5वां घेर डालना होगा. विनोद जी हमारे साथ हुए, आपको भी हम यहाँ सत्कार करते हैं. हैट्रिक का मौका है गेंदबाज के लिए, निखिल वार के लिए, और विनोद चौहान की ओर से इनामी राशि भी आती हुई. मौका था हैट्रिक के लिए. 500 रुपया इनामी राशि हमारे पास पहुंच चुकी थी, लेकिन लेने में असफल रहे निखिल वार के. 39 रन बन चुके हैं. 5 विकेट गिर चुके हैं. 5 ओवर का मुकाबला चल रहा है. नक्कीच आता मात्र खूप चांगला परफॉर्मन्स देताना फिटनेसचे खेळाडू आपल्याला दिसत आहेत. खूप चांगलं गोलंदाजी टिचून मारा चाललाय. तेवढं चांगली साथ आहे क्षेत्ररक्षकांची आणि आता मात्र सामन्यावरती पकड घेण्यामध्ये यशस्वी. पण दुसरी इनिंग देखील अजून व्हायची आहे, कारण चिपळूण नागरीची देखील अजून फिल्डिंग आणि बॉलिंग आपल्याला पाहायचे. रन्स पूर्ण करावे लागतील. शेवटच्या बॉलपर्यंत आपण काही सांगू शकत नाही. मोठा फटका खेळण्याचा अजून एक क्रॉस बॅटने प्रयत्न होता. क्रिकेटमध्ये टेक्निक फार महत्त्वाचं आहे. तुम्हाला बॉलच्या मेरिटप्रमाणे घ्यावं लागतं. तुम्हाला बॉल पाहावा लागतो. डोळे बॉलवर ठेवावे लागतात, तरच तुम्ही मोठे फटके खेळू शकता. ते काहीच होताना दिसत नाहीये. बीट होतोय फलंदाज आणि निखिल वारके मात्र खूप चांगली गोलंदाजीचं प्रदर्शन पुढे सुरू ठेवताना. तुषार जी, शुरुआत हमने देखी थी. सलामी की जोड़ी जब बीच मैदान में थी तो 18 रनों की साझेदारी हुई थी. 4 बॉल हो चुके हैं. 5वां गेंद जो है प्रगति पर है. राइट आर्म ओवर द विकेट. फुलटॉस गेंद यहाँ पर खेला है. काउ कॉर्नर की दिशा में गेंद जाती हुई. 1 रन तेजी के साथ और दूसरा रन लेना चाहते हैं. यहाँ दूसरा रन लेते हुए शानदार तरीके से रनिंग बिटवीन द विकेट. तुषार जी, आपने कॉर्पोरेट लेवल की बात की और जिस तरह से हम नियोजन देख रहे हैं, निश्चित रूप से नियोजन को भी हम एक नाम दे सकते हैं. जो कॉर्पोरेट लेवल पे जिस तरह से नियोजन हुआ करते हैं, उसी नियोजन का हम यहाँ देख रहे हैं, जिसके लिए बहुत शानदार मेहनत, बहुत शानदार परिश्रम जो किया है सपना मैडम ने. और हम ग्राउंड पे लगातार रहते हैं और जो गतिविधियां है ग्राउंड की, वो हम पिछले 4, 5, 6 रोज़ों से देख रहे हैं. हर बारीकी के ऊपर उनकी मैडम की नज़र थी और उसी के परिणाम जो है यहाँ हम इस नाइट में देख रहे हैं. मध्ये याचा अर्थ 30 चेंडूंमध्ये बनवायचे आहेत फिटनेस संघाला जिंकण्यासाठी 42 धावा. मी पुन्हा एकदा संधी घेतो. चिपळूण नागरीचं आम्हाला खेळण्यासाठी तुम्ही संधी दिलीत. खूप चांगला इव्हेंट मॅनेज केलात. फिटनेसच्या वतीने मी आपले आभार मानतो आणि आपली रजा घेतो. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद तुषार जी. 5 ओवर समाप्त हो चुके हैं. 42 रन बन चुके हैं. 41 रन बन चुके हैं. 42 रनों का पीछा करना है. 42 टू विन इन 30 बॉल्स. 30 गेंदे हैं. 42 रन बन चुके हैं. अमित आदौड़े हमारे साथ जुड़े रहेंगे. विनोद जी हमारे साथ जुड़े हैं. अब कुल मिलाकर 5 ओवर का खेल शेष है, यानी 30 गेंदों में 42 रन बनाने हैं. सहयोगी स्कोरर हमारे साथ जुड़े रहेंगे. प्रसाद जी जुड़े हैं. हमारा पूरा पैनल यहाँ बैठा हुआ है. कुछ ही समय में बाबला जी हमारे साथ जुड़े रहेंगे. और जिस तरह से जो इवेंट हम देख रहे हैं, चर्चा होगी अमित के साथ. तुषार ने जिस तरह से कहा, एक शानदार नियोजन देख रहे हैं और देश विदेश में इस नियोजन का व्यूअर्स जो है भरपूर आनंद ले रहे हैं.
इब्राहिम भाई आपने सही कहा, क्योंकि चिपलून नागरी का हर एक इवेंट ऐसा ही होता है, टॉप लेवल का बेस्ट ऑफ द बेस्ट देने का काम करते, क्योंकि इनका काम देखेंगे ना तो सहकार में अच्छा है और खेल में भी अच्छा काम कर रहे हैं। अपने सारे कर्मचारियों के लिए, एम्प्लॉयज के लिए इस तरह का ये टूर्नामेंट्स आयोजन करना, ये पूरे भारत में ये सबसे पहला ये एग्जाम्पल है। बिल्कुल सही कहा। एक क्रिकेट एक ऐसा मात्र माध्यम है जो लोगों को, खिलाड़ियों को, दर्शकों को, सहयोगों को और मंच पर बैठे हुए मेहमानों को जोड़े रखता है, जोड़ने का काम करता है। और यही काम जो है यहाँ पर चिपलून नागरिक पत्र संस्था ने जो किया है वो एक जोड़ने का काम किया है। और उसी माध्यम से हम देख रहे हैं कि विविध जगह से यहाँ खिलाड़ी उपस्थित है, पश्चिम महाराष्ट्र हो, कोकण हो, जहाँ कहीं से खिलाड़ी आए हैं, अपना समय निकाल कर आ रहे हैं और व्यस्त होते हैं, हमेशा काम में बिजी रहते हैं। उसके बाद एक मौका जब मिलता है खुली हवा में सांस लेने का, तो निश्चित रूप से उसका आनंद जरूर लेते हैं। मौका किस वक्त दिया है? महाराष्ट्र दिन है, इसके साथ साथ कामगार का दिन है। इन कामगारों के लिए यानी कर्मचारियों के लिए अच्छा मौका दिया है, एक चांगल्या प्रकारची संधी आहे। महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधलं जातं आणि गेली कित्येक वर्ष आपण या संपूर्ण स्पर्धेचा आपण थरार पाहत असतो। प्रथम फलंदाजी केली ती गेली म्हणजेच फिटनेस या संघाच्या प्रतिस्पर्धी संघाकडून, अर्थातच चिपळूण नागरी कर्मचारी या संघाकडून, आणि एकूण 41 धावा कुठल्यात 42 धावांचा पाठलाग करावा लागणार आहे। आणि या 42 धावांचा पाठलाग करत असताना पाहूया कशा पद्धतीने या ठिकाणी पाठलाग केला जातो। सलामीचे दोन्ही फलंदाज मैदानात जाताना आपण पाहतोय। दीपक पवार और गौरव शेट्टी, कई सालों से यह खिलाड़ियों को हम खेलते हुए देख रहे हैं, कई वर्ष हुए जो बीच मैदान में खेलते हुए नजर आते हैं। लोकल बॉयज है, पवन तालाब के इस ऐतिहासिक मैदान पर दीपक पवार को शानदार पारी खेलते हुए हमने देखी है, गौरव शेट्टी को देखी है, प्रहार करते हैं, आक्रामकता है दोनों बल्लेबाजों में। 30 गेंदें हैं और 42 रन बनाने हैं इस मैच को जीतने के लिए। इसके बाद एक पत्रकार जो है, कहते हैं कि पत्रकार जो है वो चौथा स्तंभ है, और यहाँ पर क्रिकेट में किस तरह से ये अपनी पत्रकारी दिखाते हैं यह देखना होगा। राजनीति हो, पत्रकारी हो, खिलाड़ी हो, क्रिकेट का मंच हो, कई ऐसे संस्था जो काम कर रहे हैं, जो मौका देते हैं, उनका एक योगदान हुआ करता है। राजनीति में कोई फ्रंट फुट पे होता है, कोई बैक फुट पे होता है, और क्रिकेट के एक नाम वही है, बैक फुट एंड फ्रंट फुट। और उसी फ्रंट फुट को लेकर चिपलून तालुका राष्ट्रवादी के अध्यक्ष खतादे साहब यहाँ उपस्थित है, उनका हम हार्दिक हार्दिक स्वागत करते हैं। साथ ही चिपलून शहर अध्यक्ष मिलिंद जी यहाँ उपस्थित है, उनका भी हम हार्दिक हार्दिक स्वागत करते हैं। इनका स्वागत किस तरह से किया जाएगा ये भी मैदान में देखेंगे, क्योंकि ये दोनों मेहमान अब मंच पर बैठ चुके हैं। मित्रांनो, एकूण एक चांगल्या प्रकारची ही स्पर्धा पाहतोय। गोलंदाजी मार्गवरती असणारे तो गोलंदाज प्रितेश आहे। प्रितेश पाहूया कशा प्रकारची गोलंदाजी करतो। समोर मात्र स्ट्राइक एंडला असणार आहे तो दीपक पवार, पाहूया कशा प्रकारे वार करतो। या चेंडूवरती मात्र बॅटची कडा घेऊन जातोय, चेंडू निश्चितपणे सीमा रेषेच्या दिशेने जातोय। पहिल्या चेंडूवरती पहिला चौकार, इथे मात्र वीरेंद्र सेहवागची आठवण होते आहे। One and only peace. थँक्यू। ज्या वेळेला आपण 50 षटकांचे सामने असतात त्यावेळेला पहिला चेंडू, पहिलं षटक किंवा पहिले 5-6 षटकं अत्यंत सावधपणे खेळायचे, परंतु वीरेंद्र सेहवाग आला आणि त्यानंतर आपण पहिल्या कुठचाही चेंडू असो, पहिला असो, शेवटचा असो, 99 वरती खेळत असो, त्यावेळेला चौकार अथवा षटका ठोठायचा। परंतु या ठिकाणी दीपकच्या बॅटमधून हा उंच कोरा फटका आहे, चेंडू सीमा रेषेच्या दिशेने जातोय, क्षेत्ररक्षक चेंडू मागे धावतोय, तोपर्यंत मात्र याच दीपकच्या खात्यात आणखी या 2 धावा प्राप्त होत आहेत। 2 चेंडू झालेत आणि धावफलकावरती धावा पाहिल्या तर 6 धावा आहेत। बिल्कुल, अभी जी आपने वीरेंद्र सहवाग का वर्णन किया है। पहली गेंद पर चौवा, पहली गेंद पर छक्का हमने अक्सर उनके बल्ले से देखा है, लेकिन एक विशेष बात मैं बताना चाहूँगा, जब 96, 97 जब हो जाते हैं बल्लेबाज को, तो बल्लेबाजों पे दर्पण हुआ करता है, थोड़ी सी कठिनाई होती है, लेकिन वीरेंद्र सहवाग को अक्सर हमने शतक कंप्लीट करते हुए छक्के और चौवे से ही देखा है। आणि त्याबद्दल आपण बोलूया, परंतु आपण मैदानात गेल्यानंतर तुम्हाला आणखी एक दुसरी धाव प्राप्त होताना पाहतोय। ज्या वेळेला वीरेंद्र सेहवाग 99 वरती होतं त्यावेळेला अनेक वेळा तेंडुलकरने त्यांना सांगितलं होतं की सिंगल काढ आणि शतक पूर्ण कर, परंतु बऱ्याच वेळा हा वीरेंद्र सेहवाग ऐकला नव्हता आणि त्यानंतर मात्र त्याने जबरदस्त चौकार अथवा षटका ठोठावून ही खेळी केली होती। अर्धशतका, अपूर्ण एका षटकाची खेळी केली होती। परंतु आपण मैदानाच्या दिशेने जाऊया। एकूण धावा होत आहेत त्या म्हणजेच 8 धावा।
8 रन बन चुके हैं और शानदार तरीके से विकेट के पीछे अनु का शॉट इस फाइन लेग और थर्ड मैन जो भी है बीच में निकल गया। तर धावेने मात्र धाव संख्येत भर पडते. 2019 संपलं, कोविडची लाट आली, पहिली दुसरी तिसरी लाट संपली, चौथी लाट संपली आणि 2023 मधला हा एक महासंग्राम आपण अनुभवतोय. चांगला चेंडू आहे, अलॉंग द कार्पेट करतोय, जबरदस्त अशा प्रकारचा तंत्रशुद्ध फटका म्हणावा लागेल तो या गौरव शेट्टीचा. गौरव शेट्टी मात्र एक धाव काढतोय आणि या एका धावेने स्ट्राईक रोटेट करून देतोय. स्ट्राईक रोटेट करून दिल्यानंतर मात्र स्ट्राईक एंड वरती कोण आहे? दीपक पवार, जो गोलंदाजांवरती करतो वार आणि त्याच्या बॅट मधून चौकार अथवा षटकार पाहायला मिळतात. अशा प्रकारचा हा एक नामवंत खेळाडू आपण या स्ट्राईक एंड वरती खेळताना पाहतोय. परंतु समोर पहा गोलंदाजी कोण करतोय? आदित्य, ज्याने कालच्या दिवसामध्ये चांगल्या प्रकारची गोलंदाजी केली आहे. अशा प्रकारचा आदित्य मात्र क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन करतोय आणि त्यानंतर मात्र गोलंदाजी मार्गवरती सज्ज असणार आहे. एकूण धावा पाहिल्या तर 20 धाबा धावपलकावरती नोंदवल्यात. 42 धाबांचा पाठलाग करायचा आहे. अजून ही विजयाकरिता 22 धाबांची गरज आहे. षटक क्रमांक आपण हे दुसरं पाहतोय. एकूण षटक पाहिली तर 5 षटकांचा सामना आहे. त्यापैकी दुसऱ्या षटकातला आपण खेळ या ठिकाणी अनुभवतोय. मात्र गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज या ठिकाणी धावताना आपण पाहतोय. 10 ते 12 पालांचा रनअप घेऊन पंच कुळी यांना पार करून टाकले चेंडू. या चेंडूवरती मात्र हलक्या हाताने खेळतोय. चेंडू गॅप मध्ये ढकलतोय. चेंडू मागे क्षेत्ररक्षकाच्या पुढे चेंडू आहे. चेंडू सीमा पार होतोय. आर पार धार धार
मात्र हलक्या हाताने खेळतोय कारण त्याला माहित आहे या चेंडूवरती मोठा प्रहार न करता अत्यंत बुद्धिमानी अशा प्रकारचा फटका खेळतोय आणि बुद्धिमानी अशा प्रकारचा फटका खेळल्यानंतर या चेंडूवरती धावा प्राप्त होत आहेत ते एकूण 1 धाव प्राप्त होते आहे या एका धावेने मात्र तो निश्चितच समाधानी असणार आहे कारण त्याला माहित आहे की कमी धावा आहेत आणि जास्त चेंडू आहेत त्यामुळे एकेरी दुकेरी धाव घ्यायची आहे एकूण धावा पाहिलं तर 35 धावा धावफलकावरती आहेत पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क होती गोलंदाज सज्ज होतोय तिसरं षटक चालू आहे हा चेंडू मात्र शरीर यष्टीवरती आदळतोय शरीर यष्टीवरती आदळल्यानंतर हा चेंडू बरोबर कोणत्याही प्रकारच्या धाबेकरता जाणार नाहीये कारण हा चेंडू निर्धाव म्हणून नोंद करतायत ते आमचे स्कोरर प्रसाद लांबे अतिशय चांगल्या प्रकारचा एक दर्जेदार अशा प्रकारचा आपण सामना पाहतोय फिटनेस क्लब विरुद्ध चिपळूण नागरी कर्मचारी संघ अशा प्रकारचा आपण हा सामना पाहतोय गोलंदाजी मार्क होती गोलंदाज फिटनेसचा हा फलंदाज मात्र या ठिकाणी पाहूया काय करतो ते ज्याच्या पॅट मधून आपण एक आत्मविश्वासाचा फटका नव्हता परंतु या चेंडूवरती तो एकेरी धाव घेतोय एकेरी धावेने मात्र धावफलक हलत ठेवण्याचं काम करतोय आलेला जो गौरव होता आणि त्याच्या जोडीला दीपक होता या गौरव आणि दीपकने चांगल्या प्रकारची फलंदाजी केली नावाप्रमाणे गौरवशाली फलंदाजी करून तो तंबूत परतलाय फक्त त्या ठिकाणी औपचारिकता शिल्लक आहे इथे मात्र पाहायचंय हा चेंडू पुन्हा एकदा निर्धाव चेंडू आहे गोलंदाजी मार्कतून गोलंदाजी करताना आपण पाहतोय तो नितीन अचूक टप्प्याची गोलंदाजी करतोय कोणत्याही प्रकारची तो चूक करत नाहीये नितीनला मात्र जर दुसरं किंवा पहिलं षटक दिलं असतं ना तर आणखी वेगळं चित्र आपल्याला पाहायला मिळालं असतं मात्र दरम्यान या ठिकाणी पंच या ठिकाणी एक चांगल्या प्रकारचा फटका आपल्याला पाहायला मिळतोय या फटक्यावरती धावा पाहिलं तर 1 धाव प्राप्त होते या एका धावेने संघ पोहोचतोय एकूण 3 षटकांच्या समाप्तीनंतर 37 या धावसंख्येवरती विजयाकरिता फक्त 5 धावांची गरज आहे निश्चितच मी थांबतोय डीजे ऑपरेटर यांना बोलावतोय माझी सुट्टी डीजेची ड्युटी कम ऑन डीजे गोलंदाजी मार्क होती गोलंदाज सज्ज होतोय बिचाकरिता फक्त 5 धावांची गरज आहे इथे मात्र जबरदस्त चेंडू आहे सुहास मात्र जबरदस्त अशा प्रकारची गोलंदाजी करतोय सुहासला मात्र खास षटक टाकण्याकरिता इथे बोलावलंय कारण त्याला माहित आहे की समोरच्या फलंदाजाला आपल्याला रोखून धरायचं आहे हे 4थं षटक आहे 5 षटकाचा सामना आहे धावफलकावरती धावा पाहिला तर एकूण 42 धावांचा पाठलाग करताना 37 धावा पुन्हा एकदा एकूण चांगल्या प्रकारचा चेंडू आहे पुन्हा तशाच प्रकारची दिशा आहे आधीचा चेंडू पाहिला तर तो थोडा क्रीज मध्ये पडणारा होता आता पहा क्रीजच्या थोडासा पुढे पडतोय आणि त्यानंतर मात्र यष्टीरक्षकाच्या हातात जातो यष्टीरक्षक कोणत्याही प्रकारची चूक करत नाहीये निर्धाव चेंडूची सलग 2 चेंडू निर्धाव टाकण्याची कमाल हा गोलंदाज करताना आपण पाहतोय चिपळूण नागरी सहकारी कर्मचारी संघाचा हा गोलंदाज चांगल्या प्रकारची गोलंदाजी करत असताना मात्र बॅटची कडा घेऊन चेंडू निश्चितच थर्डमॅनच्या पट्ट्यातून चौकारा करता जातोय हा एक जबरदस्त अशा प्रकारचा चौकार आपल्याला पाहायला मिळतो तो म्हणजेच फलंदाज हेमंतच्या बॅट मधून हेमंत कदम देखील एक चांगल्या प्रकारचा गुणवान खेळाडू आहे जो आज फिटनेस क्लबच्या वतीने खेळताना पाहतोय ज्याने एक चांगल्या प्रकारची आपली विशिष्ट अशा प्रकारची शैली आपल्या चिपळूण वासियांकरिता प्रदर्शित केले गोलंदाजी मार्क वरती फक्त गोलंदाजी करताना आपण पाहतोय एका धाबेची गरज आहे सुहास कच्च्या या चेंडूवरती चांगला प्रहार चेंडू सीमा पार आर पार जबरदस्त अशा प्रकारचा चौकार व्यासपीठावरती लगेचच यायचंय चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या शाखा अंतर्गत ओव्हरऑल क्रिकेट स्पर्धेच्या या स्पर्धेतला महत्वाचा आपण सामना पाहिला मी फिटनेसच्या 11च्या 11 खेळाडूंना विनंती करतोय कोणत्याही प्रकारचा विलंब